सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर परळीतील थर्मलच्या राखेचे अर्थकारण समोर आलंय। वाल्मिक कराडची दहशत असणाऱ्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय। परळीच्या औष्णिक वीज केंद्राच्या दौदपूरच्या तलावात पडणारी राख आता बाहेरच्यांना पैसे देऊन घेता येणार नाही। गेले काही महिन्यांपासून दौदपूर येथील तलावातून राख उचलण्यासाठी महानिर्मितीने निविदा प्रक्रिया पार पाडली। निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता पात्र झालेल्या निविदाधारकांना राख उचलण्यास परवानगी मिळाली। या निर्णयाने परळीतील राख माफियांना लगाम बसणार असल्याचं बोललं जात आहे। मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे दिल्लीची, त्यांच्या गाईडलाईन्स आणि महानियोजनकोचं जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी आम्हाला जे दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही टेंडर काढतो। आणि सध्या जी काय राख आपली 80 पॉन्डॅश एक येते, ओली ओली राख म्हणतो आपण त्याला, आणि दुसरी आहे ड्राय फ्लाय। ड्राय फ्लायस बल्कर मधून जाते, क्लोज असतात ते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही। त्याची टेंडर प्रक्रिया पण व्यवस्थित सुरळीत चालू आहे। आता उरला प्रश्न आहे पॉन्डॅशची। मागे 2 वर्षापूर्वी टेंडर काढलं होतं आपण, परंतु बऱ्याच काही गोष्टीमुळे ते अडखळलं होतं। परंतु माननीय मुख्यमंत्री साहेब आपले ऊर्जा मंत्री आहेत, तसेच माननीय बोर्डीकर मॅडम ऊर्जा राज्यमंत्री, आमचे महानिर्मितीचे CMD साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही हे प्रक्रिया आता चालू केलेली आहे। साधारण 2 एप्रिल पासून आम्ही हे विक्री सुरू केलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये मला बीडचे SP साहेब आहेत, ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज अधिकारी आहेत, यांचं खूप मोठं सहकार्य मिळालं आणि त्यांचा सपोर्ट आणि बाकी आमच्या मॅनेजमेंटचा सपोर्ट म्हणून आम्ही हे 2 तासांपासून एक प्रक्रिया सुरळीत चालू आहे आपली। कराडचा नवा कारनामा समोर। राखेचा पैसा बॉलिवूडमध्ये गुंतवला। राखेतूनच गुंडांची निर्मिती, ठाकरेंचा हल्लाबोल। सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडचं फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन समोर आलंय। इव्हेंट मॅनेजमेंट आणि दहशत निर्माण करणारा वाल्मिक कराड आता फिल्म प्रोड्युसर असल्याचं समोर आलं। त्याचं ओळखपत्र सोशल मीडियावर व्हायरल झालंय। यामध्ये वाल्मिक इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा सभासद असल्याचं समोर आल्यानं पोलीसही चक्रावून गेलेत। या कार्डवर 23480 हा मेंबर नंबर असल्याचं स्पष्ट झालं। मात्र या बॉलिवूड कनेक्शनचं मूळ परळीतील औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेत असल्याचं म्हटलं जात आहे। तेही कसं पाहूयात। परळीच्या राखेचं काळं अर्थकारण। परळी औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 ट्रक राखेची अवैध वाहतूक। एक ट्रक राखेला 18,000 ते 20,000चा भाव। याचाच अर्थ दिवसाला तब्बल 1 ते 1.25 कोटीच्या राखेची विक्री। महिन्याभरात 36 कोटी तर वर्षाला 450 कोटींची कमाई। 52 वर्षांपासून हजारो कोटींच्या राखेची माफियांकडून विक्री। अनेक वर्षांपासून राखेच्या वाहतुकीसाठी अधिकृत कंत्राट नाही। बंदुकीच्या धाकावर माफियांकडून अधिकाऱ्यांवर दादागिरीचा धक्कादायक प्रकार। एवढंच नाही तर कराडच्या काळ्या धंद्याची यादीच सुरेश धस यांनी वाचली आहे। राख, वाळू, ह्याची बदली इकडं करा, त्याची बदली तिकडं करा। एका दिवसात तर ह्या पोलीस स्टेशनचं त्या पोलीस स्टेशन आकाशचं नाही ऐकलं की गेलाच। दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्या पवनचक्की कंपनीकडून मागितलेल्या खंडणी आणि औष्णिक विद्युत केंद्राच्या मुळाशी जन्माला येणाऱ्या गुन्हेगारीचा राज ठाकरेंनी उल्लेख केलाय। बरं, तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा। पण हे सगळं झालं कशात? त्या विंडमिल, तिकडची ऍश, तो तिकडचा जो काय प्रकल्प, त्याच्यातून निर्माण होणारी जी काही ती राख आहे। म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो। आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात। राखेतून निर्माण झालेलं काळं साम्राज्य आणि पवनचक्क्यांच्या मुळाशी फुफावत असलेली गुन्हेगारी
कराडला बॉलिवूडपर्यंत घेऊन गेली आहे। मात्र या सगळ्यात बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची राख रांगोळी झाली। त्यामुळे आता राख आणि पवनचक्क्या कंपन्यांकडून खंडणीच्या प्रकारातून निर्माण होत असलेल्या गुन्हेगारीवर थेट घाव घालण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। कराड विरोधातील आणखी एक पुरावा कोर्टाकडे सादर करण्यात आलाय। कराड विरोधात सीआयडीनं पुरावा सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सरपंच हत्या प्रकरणी उद्या बीडमध्ये सुनावणी पार पडणार आहे। सीआयडीनं आता एक आणखी मोठा पुरावा कोर्टाकडे सादर केलाय। साम टीव्हीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या पार पडणार आहे। सुनावणी अगोदर सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही महत्त्वाची कागदपत्र न्यायालयाकडे सादर केली आहेत। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी योगेश काशीद सध्या संपर्कात आहेत। योगेश, काय नेमका पुरावा सादर करण्यात आलाय? नक्की संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 4 महिने पूर्ण झालेले, मात्र या हत्या प्रकरणातील विशेष मकोका न्यायालयासमोरची दुसरी सुनावणी उद्या बीडच्या न्यायालयासमोर होणार आहे। या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहणार आहेत। मात्र आता वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि त्यांची गँग आता अडचणीत येताना पाहायला मिळते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1400 पानांचं दोषारोपपत्र सीआयडीने सादर केले। मात्र आणखी काही महत्त्वाचे पुरावे, डॉक्युमेंट, त्याचबरोबर डिजिटल एव्हिडन्स, ऑडिओ, व्हिडिओ आणि काही महत्त्वाचे पत्र जे आहेत ते सीआयडी कडनं बीडच्या न्यायालयासमोर दाखल करण्यात आलेले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली। 2 दिवसांमध्ये हे डॉक्युमेंट संपूर्ण दाखल केले आहेत। मात्र उद्या दुसरी सुनावणी आहे ती बीडच्या न्यायालयासमोर होत आहे। त्या सुनावणी अगोदर महत्त्वाचे डिजिटल एव्हिडन्स, त्याचबरोबर मोबाईल असतील किंवा काही महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील आणि संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने त्यामुळे आता पाहावं लागेल की काय नेमका पाय खोलात जातो कराडचा आणि आणखी काय काय घडतं। धन्यवाद योगेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे बोलूयात। बातमी नांदेडमधून पाहूयात। नांदेडच्या उमरी तालुक्यात जोरदार पाऊस बरसतोय। कुदळा गावात जोरदार गारांचा पाऊस बरसलाय। फळबागांचं यामुळे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसतोय। नांदेडच्या उमरी तालुक्यात कुदळा भागामध्ये जोरदार गारांचा पाऊस बरसला, त्यामुळे फळबागांचं नुकसान होण्याची आता शक्यता वर्तवली जाते। वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला होता हवामान विभागाकडून आणि त्यानुसार गारांचा पाऊस बरसला। नांदेडमध्ये जोरदार गारा बरसल्याचं पाहायला मिळतंय। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे। 12 एप्रिलला प्रशांत कोरटकरची न्यायालयीन कोठडी संपेल, त्यापूर्वी न्यायालय जामिनावर त्याची सुटका करणार का याकडे आता लक्ष लागलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सामंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। 6 दिवसांपूर्वी कोल्हापूर न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यांना कोरटकरनं जिल्हा आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय। पुढच्या बातमीकडे बोलूयात। भोर तालुक्यामधील रस्त्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार सुप्रिया सुळेंनी केलाय। पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या धरणं आंदोलन करतायत। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केलाय। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलंय। भोरमधील रस्त्यासाठी सुप्रिया सुळे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचंही सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। बघूया सरकार काय म्हणते। आता बसलोय आम्ही सगळे, वर्तमानपत्र आले, बघू जो होगा। जोपर्यंत आमचा रस्त्याचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी हलणार नाही। का आम्ही त्यांना 48 तासाची जी लिमिट दिली होती त्याच्यात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन या सगळ्यांच्या खरं तर दबावामुळे माझी दुर्दैव आहे की मला शब्द वापरावा लागतोय, पण ह्या सगळ्यांनी त्या दिवशी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला लाईन घेतली, त्याच्याचमुळे आज तर नोटीस निघाली, नाही तर नोटीस निघत नव्हती।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमित शहांची भेट घेणार आहेत. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अमित शहांची भेट घेणार आहेत. संसदेमध्ये वक्फ विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनं समर्थन दिलंय. याच विधेयकासंदर्भात पक्षातील नेते आमदारांशी चर्चेनंतर भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आगामी निवडणुकांसाठी अजित पवार आता ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची अजित पवार गटाची रणनीती अखेर ठरली आहे. सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार, तर आठवड्यातील 4 दिवस राज्याचा दौरा करणार असल्याचं पार्टीचं म्हणणं आहे. वळत पुढच्या बातमीकडे. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्राची निवडणूक एक मोठा फ्रॉड आहे. मतदार यादीत घोळ करून भाजपनं निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी केलाय. अरे असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में अगर 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं तो आप ही बताइए ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन, ये कैसा वोटर लिस्ट उन्होंने बनाया. सब फर्जी बना के जीत गए. महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है. डेमोक्रेसी पे ये एक मार है. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात संदीप देशपांडेंनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. फोन आला आणि नुसतंच शिव्या घालत होता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी फोन केला. तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला. आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही. संदीप देशपांडे घाबरत नाही. माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही. तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही. काय नेमकी धमकी आली आहे पाहूया. हा शिवी कशाला देत आहे? अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला. तू दिली की दिली? तू दिली. ऍड्रेस दे. तुला ना महाराज कधी ते जाऊ दे. तुझी अवकात नाही तेवढी. तुझी अवकात आहे का रे भैया? हा हा भैया कोणाला म्हणतो ना. चल तुला पत्ता दे. उद्या येतो. तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा तिथे. हा तिकडेच येतो ना मी. कसा तुला ये ना येऊन माझ्या घरी समोर येतोस. भेटतो. ये चल बघू हा, तुझी येतो, हिंमत येतो. किती येते. हा ठीक आहे येतो येतो. हा ये. हा बघ तू हिंमत. बघ हिंमत येतो. कधी यायचं ते सांग. ए जा रे भैया. ए भैया सीट आणून निवडून आणून दाखव. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी कोणी रोखू शकत नाही. वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यातील जनता दरबारावरून हे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 11 एप्रिलला गणेश नाईकांचा जनता दरबार आहे. बाबाशे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी रोखलेला नाही. कुठल्याही पक्षाच्या नेत्यानं, मंत्र्यानं, आमदारानं महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेही जाऊन त्या ठिकाणी जर आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्या ठिकाणी महायुती मजबूत करायचा प्रयत्न केला, त्याच्यात वावगं काही आहे असं मला वाटत. नागपूरच्या दुर्गावती चौक परिसरामध्ये एका फटाका दुकानाला भीषण आग लागल्याचं दिसतंय. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके असल्यानं आगीचे लोट दूर पसरलेत. फटाक्याच्या दुकानाला आग लागल्यानं परिसरात सध्या घबराट पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्यात. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. योग्य वेळी बहिणींना 2100 रुपये मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय. तर योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असंही शिवेंद्रराजे म्हणाले. लाडकी बहीण योजना चालू आहे.
विरोधक गैरसमज पसरवतात. पण माझ्या सर्व बहिणींना इथं विनंती आहे की स्टेजवर आमच्या बहीण आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, आपण काळजी करू नका. थोडं आता वाढीव जे याचा आहे त्याचा निर्णय पण योग्य वेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. जे काही 2100 रुपये जाहीर केले होते ते योग्य वेळेला आपल्याला देवेंद्र भाऊ देणार, कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले हे लक्षात ठेवा. प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना कुणी किती अधिकार दिलेत याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयानं सर्व राज्यमंत्र्यांकडून मागवलाय. राज्यमंत्र्यांकडे खाती खूप असतील तरी अधिकार मात्र खूपच कमी असल्याचं वृत्त सामनं दिलं होतं आणि त्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयानं घेतली आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी आपापल्या मर्जीनं राज्यमंत्र्यांना अधिकार देण्याऐवजी मुख्यमंत्री कार्यालयानंच त्याबाबतची नियमावली निश्चित करावी अशी मागणी होतीये. बिना अधिकाराचे राज्यमंत्री कोण आहेत बघा. योगेश कदम, आशिष जयस्वाल, पंकज भोयर, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ. महाराष्ट्राचा सिंघम बिहारची निवडणूक लढवणार आहे. माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडेंनी राजकीय आखाड्यात एंट्री घेतली आहे. त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून ते वर्षाखेरीस होणाऱ्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. शिवदीप लांडे महाराष्ट्राचे माजी मंत्री तसंच शिवसेनेचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारेंचे जावई आहेत. विधानसभा चुनाव में कैंडिडेट अभी तो पहले संगठनात्मक तौर पर जाएंगे, लेकिन विधानसभा चुनाव हिंद सेना पार्टी लड़ेगी. जो यहाँ पे हर कंस्टिट्यूंसी में चुनाव लड़ेगा वो शिवदीप वामनराव लांडे ही चुनाव लड़ेगा. वो मेरा प्रतिनिधि होगा, मेरे आइडियोलॉजी के साथ होगा. तो आप ये मत मानिए कि यहाँ का ये कैंडिडेट है, वो पटना का कोई है, तो बाकीपुर का कोई कैंडिडेट, बाकीपुर में नाम अलग हो सकता है, लेकिन उसके पीछे की जो प्रतिमा है उसके पीछे जो शिवदीप लांडे होगा. तो बिहार में 243 जगह पे शिवदीप वामनराव लांडे ही चुनाव लड़ेगा. एक महत्वाची बातमी. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहब्बूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. तहब्बूर राणाला सुरुवातीच्या काळात दिल्लीत एनआयए कोठडीत ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. तहब्बूर राणाला मुंबईत आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबला ठेवलेल्या कोठडीतच ठेवलं जाईल अशी माहिती मिळते. दिल्ली आणि मुंबईतील दोन्ही कारागृहांना सज्ज राहण्याच्या सूचना 2008च्या मुंबई हल्ल्यात 166 लोकांचा जीव गेला होता. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा तहब्बूर मास्टरमाइंड. तहब्बूर राणा हा ISI आणि लष्कर तय्यबाचा दहशतवादी आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहब्बूर राणानंच मदत केली. दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडून राणाला अटक करण्यात आली. डॅनिश वर्तमानपत्र झेलँड पोस्टनवरच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार. 2013 मध्ये 14 वर्षात 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी. पुढच्या बातमीकडे बोलूयात. मस्साजोग येथील आवादा पवनचक्की प्रकल्पातील 12,87,000 साहित्य चोरीला गेल्याची माहिती समोर येते. केस पोलीस ठाण्यात आकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. आवादा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हातपाय बांधून मारहाण केल्याची देखील माहिती समोर येते. दरम्यान पवनचक्की प्रकल्पाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. एनआयए प्रमुख सदानंद दातेंवर राणाच्या प्रत्यार्पणासह चौकशीची जबाबदारी सोपवण्यात येते. 26/11च्या हल्ल्यात स्वतः सदानंद दातेंनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता आणि राणाला भारतात आणण्यासह कसून चौकशीची सदानंद दातेंवर जबाबदारी आहे. सदानंद दातेंनी आपल्या छोट्या टीमसह कामा रुग्णालयावर हल्ल्याला तोंड दिलं. हल्ल्यात स्वतः जखमी झालेल्या दातेंनी अनेकांचे प्राण वाचवले होते. पुढची बातमी. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते. 2 दिवसात घैसासांविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर झालेत. उच्चस्तरीय समिती आणि धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय. प्रथम दर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती मिळते.
बातमी पुण्यातूनच. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आता पुणे पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेत. रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर व्यक्तीस जमण्यास प्रतिबंध असेल. 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जाग आली आहे. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णांवर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्या, अशी नोटीस पिंपरी चिंचवड मनपानं शहरातल्या 650 रुग्णालयांना बजावली आहे. रुग्णालयांनी डिपॉझिट भरण्याची सक्ती केल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलंय. आपण शहरामधील 650 जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत रुग्णालय, त्या सर्वांना परिपत्रक काढलेलं आहे की त्याच्यामध्ये जे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत की 11J मध्ये की अतितात्काळ इमर्जन्सी किंवा त्याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे, अशा रुग्णांना पहिल्यांदा इमिजिएटली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे. बाकी गोष्टी, इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतर बघणे, त्याच्यामध्ये डिपॉझिट देखील आले आहे. मोठी बातमी सर्वसामान्यांसाठी, कारण तुमचा EMI आता कमी होणार आहे. घरापासून कारपर्यंत सगळेच कर्जांचे व्याजदर स्वस्त होतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दर 25.25% कमी केला आहे, 6% केला आहे. बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये घट झाल्यानं कर्जाचा EMI कमी होतो, तर यामध्ये वाढ झाल्यानं EMI वाढतो. रेपो रेट कमी झाल्यास सामान्यांना दिलासा मिळतोय. EMI वर किती तुमचा परिणाम होणार आहे पाहूया. सध्याचा EMI जर 42,603 रुपये असेल तर तो नवीन EMI असेल 41,822 रुपये. 40 लाखांचा कर्ज 20 वर्ष कालावधी असेल, EMI असतो 34,083. 33,458च EMI भरावा लागेल. 30 लाखांचं कर्ज 20 वर्ष कालावधी 26,035 रुपये EMI असेल तर तो आता 25,562 रुपयांवर आलाय. 25 लाखांचं कर्ज 20 वर्ष कालावधीसाठी 21,693चा EMI, नवा EMI 21,302 रुपये. येत्या 1 मे पासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक योजना प्रत्यक्षात अंमलात येणार आहे. चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 11 राज्यांमध्ये 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना अर्थ मंत्रालयाकडून काढण्यात आली आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाच्या या चौथ्या फेरीसह त्यांची संख्या 43 वरून 28 पर्यंत कमी होणार आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखी एक धक्का बसतोय. महानगर गॅस लिमिटेडनं CNG आणि PNGच्या दरात वाढ केली आहे. CNGचे दर 1.5 रुपये तर PNGचे दर 1 रुपयानं वाढवण्यात आलेत. आता PNGसाठी 49 रुपये प्रति किलो तर CNGचे दर 80 रुपये असतील. मध्यरात्रीपासून दरवाढ लागू केली जाणार आहे. CNG 1.5 रुपयांनी महाग होणार आहे, PNG 1 रुपयांनी महाग होणार आहे. भारतावर अमेरिकेनं 26% आयात कर लादलाय, जो आजपासून लागू झालाय. सकाळी 9:31 हा निर्णय लागू झाला. आजपासून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रत्येक भारतीय वस्तूवर 26% कर आकारला जाईल. ट्रम्प यांच्या कर लादण्याच्या निर्णयाचा औषधांवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. भारतातून अमेरिकेत स्वस्त औषधं जातात, तसंच कृषी उत्पादन क्षेत्र, कापड उद्योग, ज्वेलरी सेक्टरवर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. ऑटो इंडस्ट्रीला सर्वाधिक झटका बसणार आहे. अमेरिकेतील विक्रीवर त्याचा परिणाम होईल. औषधांच्या किमती वाढणार, फार्मा कंपन्यांवर परिणाम होणार. दुग्धजन्य पदार्थ महागणार, ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार. डायमंड ज्वेलरी उद्योग अडचणीत, निर्यातीवर त्याचा परिणाम. केमिकल आणि मेडिकल उपकरणं कंपन्यांसाठी धोक्याची घंटा. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे कोकणातल्या मच्छीमारांना देखील सगळ्यात मोठा फटका बसलाय. टेरिफमुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार आहे. कोळंबीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वन्नामेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेमध्ये सर्वात मागणी असते. मात्र टेरिफमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झालाय. निर्यात घटल्यानं स्थानिक बाजारात कोळंबीचे दर गडगडलेत. घाऊक बाजार 250 रुपये किलो असणारी कोळंबी आता 70 रुपये किलो भावानं मिळतीये. अमेरिकेने तो आता 6%चा 26% टॅरिफ केला आहे. त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे, कोळंबीच्या निर्यातीवर. कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला.
तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आमच्या इकडे काय होईल याचा दर कमी होईल, त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये. सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाण्यासाठी कैद्यांना रस्ता खोदण्यास लावण्यात आलं. कारागृहात कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं जेल प्रशासनानं जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र पाठवलं होतं. नवीन कनेक्शनची मागणीही केली होती, मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेनं कनेक्शन दिलं नसल्यानं कारागृह प्रशासनानं कैद्यांमार्फत रस्ता खोदलाय. कुछ साल पहले एक जर्नलिस्ट मेरे से मिलने आए. हिंदुस्तान के जाने हुए जर्नलिस्ट हैं. ऑफिस में बातचीत चल रही थी. उन्होंने मुझे बोला कि वो या मुशर्रफ जी या नवाज शरीफ के मित्र थे और उन्होंने मुझे बताया कि उन्होंने नवाज शरीफ या मुशर्रफ जी से कहा था कि अगर आप हिंदुस्तान और पाकिस्तान के बीच में शांति लाएंगे तो पूरी दुनिया आपका नाम याद करेगी. और उस टाइम जब जर्नलिस्ट ने कहा था, मुझे एक बात याद आई थी. जैसे ही उसके मुंह से ये शब्द निकले थे, मेरे दिमाग में ये बात उठी थी कि मैं छोटा सा बच्चा था, 7-8 साल का, और मैंने इंदिरा गांधी जी से यह सवाल पूछा कि दादी, मरने के बाद आपके बारे में लोगों को क्या कहना चाहिए, क्या सोचना चाहिए? जानते हो इंदिरा गांधी जी ने क्या जवाब दिया, जो मुझे आज तक परफेक्ट जवाब लगा. उन्होंने कहा, राहुल, मैं अपना काम करती हूं. मरने के बाद लोग मेरा क्या सोचें क्या ना सोचें, मुझे कोई फर्क नहीं पड़ता है. मुझे इंटरेस्ट अपने काम से है, और अगर पूरी दुनिया मेरे मरने के बाद मुझे भूल जाए, वो भी मेरे लिए मंजूर है, अगर मैंने अपना काम पूरा किया. तो यही मेरी सोच है. लोग क्या सोचेंगे क्या नहीं सोचेंगे, मुझे कोई फर्क नहीं पड़ता. सच्चाई क्या है और मुझे क्या करना है, वो मैं करना चाहता हूं. तेलंगाना में हमने एक क्रांतिकारी कदम उठाया, जाति जनगणना. उससे कुछ महीने पहले मैंने पार्लियामेंट हाउस में भाषण दिया था. मोदी जी के सामने कहा कि मोदी जी, आप जाति जनगणना कराइए. देश को मालूम होना चाहिए इस देश में दलित कितने हैं, पिछड़ा वर्ग कितना है, अति पिछड़ा कितना है, अति दलित कितने हैं, आदिवासी कितने हैं, माइनॉरिटीज कितने हैं, गरीब जनरल कास्ट के कितने लोग हैं. और मैं सिर्फ जाति जनगणना के पीछे नहीं था. जाति जनगणना एक कदम है,
मुझे ये पता लगाना था